मंदूर तालुका शिराळा जिल्हा सांगली या गावाच्या शेतकऱ्यांची सरकार फसवणूक करत असल्यामुळे नागरिकांनी वारणा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा घेतला निर्णय. मंदूर येथील शेतकऱ्यांचे आंदोलन आज तब्बल 106व्या दिवशी दाखल झाले असून आंदोलनाच्या मागण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा वारणा धरणात जलसमाधीचे आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. 22 जून रोजी वारणावती येथील आंदोलकांसमोर बोलताना डॉक्टर पाटणकर म्हणाले की विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यामुळे मंत्रालयात बैठक घेण्यास आता कोणतीही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे सरकारने तातडीने बैठक बोलावून आंदोलनाच्या मागण्यांवर अंतिम निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलक अधिक तीव्र भूमिका घेतील असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी सांगितले की कोल्हापूर येथील वन विभाग कार्यालयात तसेच पुण्यात झालेल्या संबंधित बैठकींमध्ये जनतेच्या बाजूने निर्णय झाले आहेत. आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी उपोषणही केले होते. त्यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पाटबंधारे मंत्र्यांनाही या संदर्भात पत्र देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान पावसाळा सुरू होण्याची चिन्हे असतानाही आंदोलक मोठ्या संख्येने आंदोलन सुरू ठेवतील असा विश्वास डॉक्टर पाटणकर यांनी व्यक्त केला. आंदोलनस्थळी सखाराम पाटील, शंकर पाटील, आनंद जाधव यांच्यासह अनेक महिला पुरुष आंदोलक उपस्थित होते. मंदूर आंदोलनाच्या मागण्यांवर सरकार कोणता निर्णय घेते याकडे आता परिसरासह राज्याचेही लक्ष लागले आहे. पारस मुथा यांचा रिपोर्ट.